तर तुम्ही वैद्यकीय शिक्षणाला सुरुवात केली. वैद्यकीय शिक्षण म्हणजे तुम्ही ज्या कालावधीमध्ये शिक्षण केलं त्या कालावधीमध्ये जवळपास शिक्षण मिळणं हलाखीचं होतं किंवा दूर कुठेतरी शिक्षणाला जावं लागत होतं. यावेळी तुमच्या कुटुंबाने तुम्हाला कसं पाठवलं किंवा काय अडचणी तुम्ही त्यावेळी फेस केल्या आणि मग तुमचं वैद्यकीय शिक्षण तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, काय सांगा? 2009 साली मी DKM मेडिकल कॉलेज इथे ॲडमिशन घेतलं. सुरुवातीचे जे 2 वर्ष आहेत ते म्हणजे थेरॅटिकलमध्येच गेले. नंतरच्या काळामध्ये जे आहे ते मला प्रॅक्टिकल करण्यासाठी बाहेर पडावं लागलं. कॉलेजच्या व्यतिरिक्त OPD करणं, हे करणं. त्यावेळेस खूप एक्झर्शन वगैरे व्हायचे, परेशानी व्हायची. त्यावेळेस माझ्या घरच्यांनी मला खूप सपोर्ट केला. खरं तर बऱ्याचदा असं व्हायचं की मी OPDला गेल्याच्या नंतर रात्री 10-11 वाजता यावं लागायचं. तर त्यावेळेस बरेचदा माझे वडील जे आहेत ते मला घेण्यासाठी यायचे, माझ्यासाठी दीड तास थांबायचे. त्याच्यामुळं घरच्यांचे सपोर्ट त्या काळामध्ये मला खूप भेटला. आता तुम्ही ह्याच्यामध्ये उल्लेख केला की घरच्यांचा सपोर्ट तुम्हाला त्या काळामध्ये भेटला. आताची पिढी जर आपण पाहतो, आताच्या पिढीला सगळा घरच्यांचा सपोर्ट आहे की बाबा तू बाहेर जाय शिक. मग ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या मुली आपण म्हणू वैद्यकीय शिक्षणासाठी त्यांना रस आहे, त्या शिक्षणासाठी बाहेर जात आहे, यांना तुम्ही काय नेमकं सजेस्ट करू शकाल? काय एखादा सल्ला तुम्ही यांना देऊ शकता का? बाहेर शिक्षणासाठी जात असताना काय काळजी घ्यावी? बाहेर शिक्षणाला ज्यावेळेस जातो आपण तर बाहेर खूप अडचणी येतात. आपल्याला राहण्याची, खाण्याची, पिण्याची सगळ्या बाबतीत अडचणी येत असतात. आणि आजकाल असं झालं आहे की कुणावर भरोसा ठेवायचं वगैरे काही काम राहिलं नाही. त्याच्यामुळं मला मुलींना एवढंच सांगणं आहे की आपण स्वतःला जपावं, स्ट्रॉंग व्हावं स्वतः. कुणाचाही विश्वास कुणावरही लवकर विश्वास ठेवू नये आणि घरच्यांपासून काही लपवू नये. आई वडील जे असतात त्यांना कधीही आपण दुखवू नये, असंच आपण वागलं गेलं पाहिजे.